शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। राऊतांनी शाहू महाराजांचा पराभव मान्य केलाय का असा सवाल म्हस्केंनी उपस्थित केला। त्यामुळे आमच्यावर भलते सलते आरोप करतायत असं देखील म्हस्केंनी म्हटलंय। राजघराण्यातील व्यक्तीला राजकारणामध्ये उतरवणं चूक असल्याचं म्हस्केंनी म्हटलंय। दरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये 100 कोटी घेऊन बसले असून शाहू महाराजांच्या पराभवासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता आणि याच आरोपाला आता नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांचा पराभव करण्यासाठी हे नकली शिवसेना जी आहे यांची हे महाशय 100 कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी। ज्या शाहू महाराजापुढे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्या नावानं आपली शिवसेना ही चाललेली आहे। दुसरं आहे का यांच्याकडे पैशाशिवाय राजन? तोही चोरीचाच माल, तोही लुटीचाच माल आहे ना। त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे। संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला? उद्धव ठाकरे यांनीच केला। ते शाहू महाराजांचेच पुत्र होते, ते पण महाराज होते, पण त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। दरम्यान या संदर्भात विजय वडेट्टीवार आणि दीपक केसरकर यांच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूया। हे तर लपून राहिलेलं नाही, हे सत्यच आहे। आणि तो जोशीबुवा कोण हे सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळं फरार जोशीबुवा का झाला होता, नंतर का प्रगटला वगैरे हे काही सांगायची गरज नाही। ते गेलेत म्हणजे काही त्यांच्यावर दबाव होता, त्यांना असू शकतो। आणि आमचे संजय राऊत म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे। मी साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये उभा आहे, त्यावेळेला अशा कुठल्या तरी इसमाचं नाव की जो असंबद्ध बोलतो, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही, त्याच्याबद्दल काही बोलणं हे मी योग्य समजत नाही। हे बंड बाळासाहेबांच्या विचारासाठी झालेलं आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी झालेलं आहे। ज्यावेळेला मी या पवित्र भूमीमध्ये उभा राहून हे सांगतो त्यावेळेला ते 100% सत्य आहे। मी आव्हान दिलेलं होतं, ज्यांना यायचं आहे आणि जे आरोप करतात त्यांनी इथं या, त्यांच्या समक्ष हे सांगण्याची माझी तयारी आहे। कारण बदनामी करायचं, लोकांना बदनाम करायचं आणि आपल्या चुकांवर पांघरून घालायचं हे कुठेतरी राजकारणामध्ये अयोग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।